शिवसेना वाटा पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत नानाजी अत्तर साहेब. नमस्कार सर. नमस्कार. शिवसेनेतून वाटा पक्षातून आपण नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढत आहात. आपल्याकडे काय आव्हाने आली आहेत? मी शिवसेनेचा 35 वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतो आहे. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझी पक्षावर निष्ठा आहे. माझ्या पक्षानं मला भरपूर दिलेलं आहे. मला 4दा नगरसेवक, 1दा उपनगराध्यक्ष, 1दा नगराध्यक्ष माझ्या पक्षानं मला केलेला आहे. माझ्या पक्षाचा आदेश मला मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. माझ्यासोबत मनसेसुद्धा या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. माझा 25 वर्षाचा नगरपालिकेच्या कारभाराचा अनुभव आणि इतर गोष्टी मला सकारात्मक असल्यामुळे माझा विषय निश्चित आहे. माझ्यासोबत सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे निष्ठावान आणि सगळेच कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. त्या मनसेचे कार्यकर्ते सोबत आहेत. एक चांगली फळी आमदार आणि खासदार साहेबांच्या पाठिंबा मला असल्यामुळं मी या निवडणुकीमध्ये एक सक्षम पर्याय उमरगा शहराच्या विकासासाठी देऊ शकतो. मित्रपक्षातून का नाराजी झाली आहे? नाही, अशी नाराजगी आमच्याकडून काहीही झालेली नाही. आम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत काँग्रेसची बोलणी केली होती, परंतु त्यांना दुसऱ्या पक्षाबरोबर काहीतरी विचित्र आघाडी त्यांना करायची होती. त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. आमची शेवटपर्यंत काँग्रेसला सोबत घ्यायची इच्छा होती, परंतु इथलं स्थानिक नेतृत्व हे कोणत्या तरी वेगळ्या विचारात असल्यामुळं त्यांनी अभद्रयुती त्यांनी केलेली आहे. आमचा काहीही ह्याच्यामध्ये दोष नाही. नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आपण कोणती कामे करणार आहात? या उमरगा शहराचा मी गेल्या 150 वर्षाचा इतिहास वाचलेला आहे. उमरगा शहराच्या समस्यांची जाणीव आहे. उमरगा शहराच्या कोणत्या बळात किती इंची पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन हे मी स्वतः अभ्यास करून अभ्यासलेला आहे. त्याच्यामुळे या शहराच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करायचा माझ्या ह्या 5 वर्षाच्या काळात मानस असून मी उमरगा शहराची तुलना निलंगा, मुरुम सारख्या शहराबरोबर करणार नाही. माझं शहर नवी मुंबई, वाशी किंवा चंदीगडच्या धर्तीवर मी विकसित करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार आहे. उमरगा एक अत्याधुनिक शहर व एक सुंदर शहर बनवण्याचा माझा मानस असून उमरग्यातील जनता मला निश्चित माझ्या अनुभवाच्या जोरावर आणि एक गरीब कुटुंबातील रोडवर चालणारा उमेदवार, रोडवर सदैव उपलब्ध 24 तास असणारा उमेदवार म्हणून माझी ख्याती आहे. त्याच्यामुळे मी हात दाखवा, गाडी थांबवा. मी मोटरसायकलवर फिरत असतो. मी कधीही कोणत्याही गाडीमध्ये फिरत नाही. मी प्रत्येकाशी हात केले की 2 मिनटात थांबतो, त्याच्या समस्येचे निराकरण करून पुढे जात असतो. असा माझा स्वभाव आहे. माझ्या पाठीमागं भक्कम अशी यंत्रणा माझ्या सामर्थ्यवान शिवसैनिकाची आहे. त्याच्यामुळे मी घाबरत नाही. निवडणुकीला माझा विजय निश्चित आहे. आपण माजी नगराध्यक्ष होता तेव्हा आपण कोणती कामे केलेली आहेत या शहरासाठी? मला 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये उमरगा शहरात भयंकर पाण्याच्या दुष्काळ पडलेला होता. त्यावेळेस आम्ही विविध प्रयत्न करूनही उमरगा शहराला पाणी पुरत नव्हतं. त्याच्यासाठी मी फक्त 3.5 कोटी रुपयामध्ये माखणीहून उमरग्यापर्यंतचं पाणी माखणी पुरवठा योजनेचं मी आणलेलं आहे. हे माझं समोरचं काम आहे. हे असे उमरग्याची हद्दवाढ असो, उमरग्याचा विकास आराखडा तयार करणं असो, उमरग्यात अण्णाभाऊ साठे चौकाला नाव देणं असो, उमरग्यामध्ये बसवेश्वर पुतळा बसवण्याचा ठराव असो. सर्वप्रथम मी 1914 साली मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळावं असा उमरगा नगरपालिकेनं ऐतिहासिक ठराव केलेला आहे. तो ठराव मी स्वतः मांडून मंजूर करून घेतलेला आहे. अशा एक ना अनेक गोष्टी आता शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचा ठराव देखील आहे. सुसज्ज अशी भाजी मंडई आणि विविध नगरपालिकेच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे बसवण्याचा माझा मानस असून तो पूर्णत्वाकडे मी नेणार माझं दृढ निश्चय आहे. शहरातील मतदारांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतो आहे? भरपूर प्रतिसाद आहे. उमरगा शहरातील एकही मतदार मला ओळखत नाही अशी परिस्थिती नाही, कारण मी 25 वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन काम केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक घरातील प्रत्येक मतदार माझ्या ओळखीचा आहे. मला प्रत्येक मतदार आपलासा वाटतो. त्याच्यामुळं मला कोणत्याही घरात मतदान मागायला जायची लाज वाटत नाही. मी ताठमानेनं प्रत्येक ठिकाणी मतदान मागत असतो. शहरातलं प्रमुख काम कोणतं आहे? उमरगा शहरातलं सगळ्यात प्रमुख काम सगळ्यात पहिले उमरगा शहरामध्ये आरोग्याच्या विषयी
जी निष्काळजीपणा झालेला आहे तो निष्काळजीपणा दूर करणं हे सगळ्यात पहिले काम आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारामुळं उमरगा शहरामध्ये कमीत कमी 20 ते 25 लोकांचे बळी गेलेले आहेत. मला हे थांबवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा विषय, उमरग्यात कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला आहे. गेल्या 3-4 वर्षाच्या काळात उमरगा शहरामध्ये विविध भागामध्ये 15 ते 20 मर्डर झालेले आहेत. त्याच्यामुळं उमरग्याचं जे अस्तित्व राहतं की नाही की अशी शंका, एक गुन्हेगारी सिटी अशी नावारूपाला येणारी सिटी आहे, ती थांबवायचा माझा 100% प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे की उमरगा शहरातली गुन्हेगारी कमी व्हावी. शहरातील तरुण वर्गाला आपण काय संदेश देणार आहात? तरुण वर्ग हा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे चाललेला आहे. मी ह्या सगळ्या माझ्या तरुण मित्रांना माझी एक विनंती राहणार आहे की तुम्ही जे आज कोणत्या तरी नेत्याच्या कोणत्या तरी पुढाऱ्याच्या नादाला लागून तुम्ही ज्या वाम मार्गाला चालला आहात, जे तुम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही निर्माण करीत आहात, त्याच्यामुळं तुमचं रेकॉर्ड खराब होतं आहे. तुमच्या जीवनामध्ये त्या अडचणी निर्माण होणार आहेत. त्यासाठी माझी सगळ्या उमरगा शहरातील तरुणांना विनंती आहे, ही गुन्हेगारी रोका. तुम्ही ह्या उमरगा शहराची कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवा. बाकीचं काम आमच्यावर सोडा. आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून उमरगा शहर एक शांत संयमी शहर पूर्वी जसा रेकॉर्ड आहे तसंच आम्ही स्थापित करण्याचा प्रयत्न करू. कोणत्याही उमरगा शहरामध्ये अनुचित प्रकार होऊ देणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो. आपण शहरातले ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. आपण ज्येष्ठ वर्गासाठी कोणते काम करणार आहात? उमरगा शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क सारख्या गोष्टी, त्याच्यानंतर विरंगुळा केंद्र, बाकीच्या ठिकाणी बसण्यासाठी जागोजागी त्यांना बसण्यासाठी व्यवस्था, वृद्धांसाठी जे सध्या उमरगा शहरात सगळ्यात महत्त्वाचं महिलांसाठी आणि वृद्धांसाठी मुतारीची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था कमी प्रमाणात आहे. ती प्रत्येक चौकात असावी असा माझा मानस असून तो दृढतेनं मी पूर्ण करणार आहे. सूर्या मराठी न्यूज प्रतिनिधी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.